नमस्कार मित्रांनो, आता जर आपल्याला पोट हिश्श्याची मोजणी करायची असेल तर आपल्याला डायरेक्ट अर्ज करता येणार नाही। आता हे कसा करायचा तर ऐका। महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत म्हणजे स्थानिक प्राधिकरणाकडून आपल्याला अगोदर रेखांकन घ्यावं लागणार, म्हणजेच टेंटेटिव्ह लेआउट हे मंजूर करून घेणं अगोदर बंधनकारक आहे। आता हा नवा नियम नेमका काय आहे, हा कोणाला लागू होतो तेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना ज्यांना अशी पोट हिश्श्याची मोजणी करायची असेल अशा व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। आजकाल बेकायदा बांधकामे, त्यानंतर जमिनीचे तुकडे पाडून त्यामध्ये बांधकामे आणि त्यामुळे बरेचसे प्रकारचे वाद हे आज होत आहेत। त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना विभागातर्फे अधिनियम 1966 अंतर्गत आणि UDCPR नियमानुसार कोणताही विकास करण्याआधी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी परवानगी घेणं आवश्यक आहे। मात्र आजकाल शहरीकरण वाढत असल्यामुळे शहरामध्ये सर्रास जमिनीचे तुकडे पाडले जातात आणि तुकडे पाडून त्यावर बांधकाम केलं जातं आणि जे बांधकाम केलं जातं मग ते अधिकृत नसतं। अशामुळे बऱ्याच प्रकारचे हे वाद उफळत असतात आणि त्यामध्ये जो व्यक्ती बांधकाम करत असतो त्यामध्ये तशा व्यक्तींचं नुकसान सुद्धा होत असतं। आणि त्यामुळेच आता जमाबंदी आयुक्त पुणे येथील डॉक्टर सुहास दिवसे यांनी एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे। आता त्या नवीन परिपत्रकानुसार आपल्याला पोट हिश्श्याची मोजणी कशी करावी लागणार तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला आता जे काही स्थानिक प्राधिकरण असेल त्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत यांच्याकडून तात्पुरतं टेंटेटिव्ह लेआउट म्हणजे तात्पुरतं रेखांकन करून घेणं आपल्याला गरजेचं आहे। आणि त्यानंतर भूमी अभिलेख विभाग जे आपण रेखांकन त्यांच्याकडे दिलं त्यानुसार मोजमाप करून त्या सक्षम प्राधिकरणाकडे ते पाठवेल आणि त्यानंतर प्राधिकरण अंतिम पाहणी करून मग त्या जे काही जागेचं पोट हिश्श्याची मोजणी असेल त्याला परवानगी देईल। त्यानंतर जो काही अंतिम नकाशा आहे तो अंतिम नकाशा भूमी अभिलेख विभागाकडे जाणार, त्यानंतर तिथे त्यांची पाहणी होणार, त्यामध्ये सीमांकन, त्याचं रेखांकन जे काही ते बघितल्या जाणार आणि त्यामध्ये जर मग काही चूक असेल तर त्यामध्ये ती अभिलेख दुरुस्ती केली जाईल। आता ही सर्व प्रक्रिया केल्यामुळे नेमका नागरिकांचा काय फायदा होणार, कारण प्रत्येक जागेचे वाद होत असतात त्यामुळे नागरिक हा महत्वाचा असतो। वहिवाटीच्या मोजणीवर बांधकाम करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर आळा बसणार आहे आणि जे काही लोकांमध्ये वाद होत असतात, बांधकामावरून वाद होत असतात, जागेवरून वाद होत असतात, त्यामुळे अशा प्रकारची पोट हिश्श्याची मोजणी करावी लागणार आहे। त्यासाठी आपल्याला स्थानिक प्राधिकरणाकडून म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद यांच्याकडून तात्पुरतं रेखांकन घ्यायचं, नंतर ते भूमी अभिलेख विभागाला द्यायचं, मग भूमी अभिलेख त्याची पाहणी करून परत ते प्राधिकरणाकडे देणार आणि प्राधिकरण ते बरोबर आहे काय बघितल्याच्या नंतर जे काही फायनल डिसिजन आहे ते भूमी अभिलेख घेणार, त्याचं रेखांकन सारांश जो काय तो बघितल्या जाणार आणि एक परफेक्ट नकाशा मग भूमी अभिलेख विभागाकडून तयार केला जाणार। अशी ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर मित्रांनो इतरही व्यक्तींना ही शेअर करा। आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।